डॉक्युमेंट टाईप आता कुठलं ठरवलं, आधी A4 तयार केला, A5 तयार होते कशासाठी? एक्सपेन्सेससाठी. एक्सपेन्सेस जर पोस्ट करायचे असतील त्याच्यासाठी एक डॉक्युमेंट टाईप A4 A5 सॉरी. एंटर कर एकदा, ते अवेलेबल आहे का चेक करूया. हाय नशिबाईचं आहे. हां मगाची आता 11 लिहिलं होतं, इथं 12 कर. नंबर रेंज 12 झालं. रिव्हर्स डॉक्युमेंट टाईप सिलेक्ट कर. मगाशी @n घेतला होता, आता @v घे. ते ऍसेट पोस्ट असू दे, त्याचा काही संबंध येत नाही कारण ते दुसऱ्याने केलेलं असतं. हे घे फर्स्ट. घे लिहून ठेवते तुझं. प्रत्येकाने आपापलं लिहून ठेवायचं आहे, नाहीतर नंतर शोधत बसता तुम्ही. *A झालं. कशासाठी वापरणार आहेस तू? एक्सपेन्सेस साठी. एक्सपेन्सेस म्हणजे खाली आहे ना सेकंडरी कॉस्ट, GL आणि सेकंडरी कॉस्ट घे बस. इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे सेकंडरी कॉस्ट. प्रायमरी कॉस्ट म्हणजे मटेरियल वगैरे येते, मटेरियल पण घे त्याच्यामध्ये. डायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स दोन्ही पण असते त्याच्यात. एकदा सेव्ह वर क्लिक कर. एन एंट्री ऑलरेडी एक्झिस्ट मध्ये A5 घेऊ शकणार नाही आपण. एवढं सगळं झालं. हा हे असंच असतं, एवढं इझी नसतं ते. E5 घेते. हे E5 एंटर कर. चेंज करायची एंटर करून बघा आहे का. एंटर केलंस का? घे दुसरं काहीतरी. आता येते हे कर सेव्ह होते का बघ. थँक गॉड. E5 ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट. ओके, आता त्याची नंबर रेंज सेट करूया. कंपनी कोड टाक, इंटरवलला जा. आता प्लसला जा वर. हे ऑलरेडी एक नंबर रेंज तयार केली होती, आता प्लस केल्यानंतर 12 नंबर रेंज आहे. 12 इयर आहे 2026. फ्रॉम इथं आता मगाशी 111 घेतलं होतं, इथे 112 घे. नाही 112 नाही, 121 घ्या. 121 घे. 121 आणि 130 करू. 10 डॉक्युमेंट तयार करू. मोठे केले की मग सगळ्यांचाच प्रॉब्लेम होतो. 121 ते 130 सेव्ह. परत एकदा सेव्ह कर. जा बॅक. परत बॅक. अजून एक बॅक. इथं नाव लिहि त्याचं 12च्या E5च्या पुढे. कशासाठी आहे? एक्सपेन्स एनी1 टाक, म्हणजे कंपनी कोड एनी1. सेव्ह कर.